सर्व आदरणीय विद्यार्थी मित्रांना नमस्कार. जय महाराष्ट्र. महाराष्ट्र सेट परीक्षा पेपर क्रमांक 1 चौथा प्रकरण कम्युनिकेशन 100 कन्सेप्ट, त्याच्यातील 17 कन्सेप्ट सांगितलेले आहे. आता 18वा कन्सेप्ट. कम्युनिकेशन करीत असताना, संभाषण म्हणजे संवहन करीत असताना, कम्युनिकेशन प्रोसेस होत असताना जे कम्युनिकेटर आहे, जे बोलणारा किंवा विषय ऐकून घेणारा, त्या व्यक्तीमध्ये एक दृष्टिकोन पाहिजे. काय? रेक्टिट्यूड ॲटिट्यूड म्हणतात. रेक्टिट्यूड म्हणजे काय हा प्रश्न विचारतात बघा. हा एक शब्द आहे रेक्टिट्यूड. इट इज अ वर्ड विच इज युज्ड इन कम्युनिकेशन प्रोसेस. रेक्टिट्यूड म्हणजे मॉरल करेक्टनेस, नैतिकता, नैतिक दृष्ट्या बरोबर, प्रामाणिकपणा, सत्य. विषय बोलत असताना रेक्टिट्यूड प्रमाणे आपण बोललो तर ते कम्युनिकेशन इफेक्टिव्ह होत असतात. रेक्टिट्यूड. आता नवीन अजून एक कन्सेप्ट आहे व्हॉइस मॉड्युलेशन. व्हॉइस म्हणजे आपण जे बोलत असतो, आपला जे ध्वनी आहे त्या ध्वनीमध्ये मॉड्युलेशन होणं आवश्यकता आहे. व्हॉइस मॉड्युलेशन इज ॲडजस्टिंग द पिच or tone of your voice to help your listener to clearly hear and understand your speech. व्यक्ती जो बोलत असतो त्या व्यक्तीचा भाषण, त्या व्यक्तीचा विषय समोरच्या व्यक्तींना जो ऐकणारा असतो त्या ऐकणारा व्यक्तीला व्यवस्थितपणे समजायला, व्यवस्थितपणे त्याचा अर्थ समजून घ्यायला बोलणारा व्यक्ती व्हॉइस मॉड्युलेशन केला पाहिजे. व्हॉइस मॉड्युलेशन ह्याचा अर्थ आपण बोलत असताना आपला जो स्वर आहे, स्वर आपण म्हणतो, एकदा जोरात बोलतो, एकदा सावकाश बोलतो, एकदा फास्ट बोलतो, एकदा स्लो बोलत असतो. कळतो का नाही तुला? अरे मी तुलाच सांगतोय, कळतो का? जेवलास का? जेवला का बे? काय खाला बे? अरे नाही दादा. अगं ताई, सावकाश जेव, पाणी पी, दूध पी, अजून मट्टा पी. आपण जे बोलणारा व्यक्ती आहे तो बोलत असताना व्हॉइस मॉड्युलेशन जर केलं तर तो कम्युनिकेशन व्यवस्थित होईल आणि परिणामकारक होईल. ऐकणाऱ्या व्यक्तीला व्यवस्थित समजेल. ओके. आणि जो व्हॉइस मॉड्युलेशन करत नसेल, एक स्वरातच तो बोलत असेल, एक लोक बोलतात बघा, मी आज काय सांगत आहे त्याला, मला काय मला त्याला मी सांगत आहे मला कदा म्हणजे ते काय म्हणजे ते एकदा कमी पण बोलत नाही, जास्त पण एका स्वरामध्ये बोलत असतात. तसं नाही. व्हॉइस मॉड्युलेशन पाहिजे तरच तो चांगलं कम्युनिकेशन. वाचन करीत असताना आपण व्यवस्थित वाचन करतो बघा. Today I am talking about communication. माननीय राज ठाकरे साहेबांनी काल असं सांगितलं होते की पाणी पित असताना गंगाच्या पाणी, त्यांचं तो बरोबर आहे का चुकीचं आहे हे तुम्ही ठरवा. ओके. घाण पाणी पिऊ नये असं त्यांनी सांगितले. कसं सांगितलेत? व्हॉइस मॉड्युलेशन, त्यांच्या स्वरामध्ये असं चढ उतार असायला पाहिजे तरच तो इफेक्टिव्ह कम्युनिकेशन होईल. त्याच्यानंतर रॅपोर्ट डेव्हलपमेंट. रॅपोर्ट म्हणजे एकदम क्लोज रिलेशन, एकदम जवळ असलेले संबंध. कम्युनिकेटर जे कम्युनिकेशन करीत असतात त्यावेळी कम्युनिकेशन करीत असताना रॅपोर्ट डेव्हलपमेंट होत असेल, शिक्षक आणि विद्यार्थी म्हणजे प्रेमाने त्या विद्यार्थ्याला जवळ घेऊन आपण बोलत राहिलो, त्यांच्यासोबत एक संबंध जोडलो, त्याच्यासोबत एक चांगलं रिलेशन ठेवलो. रॅपोर्ट डेव्हलपमेंट इज अ communication skill that focuses on building and maintaining human relationship through effective communication. कम्युनिकेशन करीत असताना, बोलत असताना आपण ज्या व्यक्तीशी आपण बोलतो त्या व्यक्तीशी आपण रॅपोर्ट डेव्हलपमेंट ठेवलो, म्हणजे त्याच्याशी रिस्पेक्ट देऊन, त्याचा जवळ घेऊन, त्याला आदर देऊन,
त्याला पोलाईटने, त्याला नम्रतेने, त्यांना प्रेमाने, त्यांना आदराने, त्यांना जवळ घेऊन जर आपण बोलत राहिलो तर बोलणारा आणि ऐकणाऱ्या व्यक्तीमध्ये एक ह्युमन डेव्हलपमेंट होत असतो, ह्युमन रिलेशनशिप डेव्हलपमेंट होत असतो. उगा कसं कसं तर आपण बोलत राहिलो तर त्या बोलण्यामधून प्रेम व्यक्त होत नाही, भांडण निर्माण होतो. चला नेक्स्ट, बिझनेस ट्रान्झॅक्शन. आपण बिझनेस करीत असताना बिझनेस ट्रान्झॅक्शन, सॅलरी बेनिफिट अँड पार्टनरशिप डील हॅपन्स थ्रू प्रॉपर निगोशिएशन स्किल. आता आमच्या घरी काही लोक येतात पुस्तक घ्यायला. ओ दादा थोडं जास्त घेता, पैसे कमी करा हो, अजून थोडं कमी करा हो, अजून थोडं कमी करा हो, फुकटच घ्या. तुम्ही फुकटच घ्या म्हणतो ना हो, असं करू नका हो, थोडं कमी घ्या, किती जास्त घेताय. आता हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपण चहा पितो, 5 रुपयाला चहा. नाही हो, 1 रुपयाची चहा द्या की हो. नाश्ता 50 रुपयाला नाश्ता असतो. नाही हो, मला 4 पुऱ्या नको, मला 1च पुऱ्या द्या, 1च भाजी द्या. निगोशिएशन करणे म्हणजे बिझनेस थोडं म्हणजे वाटाघाटी म्हणतात, वाटाघाटी. थोडं कमी करा, थोडं जास्त घ्या, हे नाही थोडं कमी करा, अजून थोडं कमी करा. म्हणजे एखाद्या वस्तू घेत असताना सांगणारा आणि घेणारा म्हणजे विकणारा आणि तो वस्तू घेणारा ग्राहक, व्यापारी आणि ग्राहक यांच्यामध्ये संवाद होत असताना त्यांच्यामध्ये एक निगोशिएशन स्किल असणं गरजेचं आहे. निगोशिएशन स्किल म्हणतात त्याला. ओके, वाटाघाटी करणे. बीइंग कोर्टियस being courteous in communication helps in people being acknowledged and appreciated. संवाद करीत असताना, बोलत असताना आपण सौजन्याने, प्रेमाने, नम्रतेने आपण बोलत राहिलो तर ऐकणाऱ्या व्यक्तीला काय वाटतं, किती छान बोलतात हो दादा, ते किती छान बोलतात. आता पुणेरी लोक बघा, अहो दादा तुम्ही किती छान बोलताय, आपण पाणी पिताय का, गरम पाणी पिताय का थंड पाणी पिताय, कोल्ड पाणी पिणार आहे का, तुम्हाला सर्दी येणार आहे ते. म्हणजे एकदम नम्रपणाने पुणेरी लोक बोलतात. आमच्या सोलापूर भाषा, काय बे पाणी पाहिजे का बे, कुठं आहे बे, पुस्तक फुकट दे बे, काय पुस्तक दे की बे, किती छापलाय बे, फुकट दे फुकट. हे फुकट्या. कर्टियस, संवाद करीत असताना आपण नम्रतेने, कर्टियस, सौजन्याने आणि प्रेमाने आणि नम्रपणाने बोलत राहिलो तर त्या बोलणारा व्यक्ती आणि ऐकणारा व्यक्ती ना दोघांनाही आपण अप्रिशिएट केला पाहिजे. दॅट हेल्प्स इन पीपल बीइंग एक्नॉलेज्ड. सौजन्याने वागणाऱ्या लोकांना खूप लोक आदर देतात. त्याच्यानंतर टू एस्टॅब्लिश द ट्रस्ट अमॉंग टीममेट्स वन नीड्स टू बी ट्रान्सपॅरंट. म्हणजे एक टीम असतो. ओके, एक टीम मध्ये आपल्याला रिलेशन वाढवायचं असेल, टीम मध्ये एक रिस्पेक्ट वाढवायचं असेल, टीम मध्ये एक विश्वास वाढवायचा असेल तर आपण काय केलं पाहिजे, वन नीड्स टू बी ट्रान्सपॅरंट. म्हणजे ट्रान्सपॅरंट याचा अर्थ स्पष्टपणे क्लिअर अंडरस्टँडिंग होणं गरजेचं आहे. पारदर्शकता म्हणतो, पारदर्शकता. आता समजा आता शाळेत आपण जातो. ओके, आमचे हेडमास्टर साहेब असतात, आम्ही जातो, ओ साहेब उद्या मला रजा द्या की हो. ए देत नाही दे, जाल बे, दररोज तुला रजाच पाहिजे का बे, चालतंय. मी बाहेर आलो, ओ आमच्या हेडमास्टरला शिव्या दिलो, ओ मला दुसरं सर गेलेत, आम्हाला रजा द्या उद्या, ए चला हट बे. मला पण शिवाय दिल्या बघा. मॅडम गेले, ओ साहेब उद्या मला 1 दिवस रजा देत आहे का. नाही हो मॅडम, रजा देतच नाही. का हो, त्याने मला रजाच दिला. दुसरं मॅडम गेलेत, हे रजा दिलं नाही. 4था मॅडम गेले, 6वा सर गेले, सगळं सर गेलेत, सगळ्यांना त्यांनी रजाच दिलं नाही. अशा वेळी आपण काय म्हणतो, हे आमचे हेडमास्टर साहेब सगळ्यांशी चांगलंच वागतात, म्हणजे पारदर्शक आहे, मला पण रजा दिलं नाही आणि त्यांना पण रजा दिलं नाही. आणि मी जाऊन तेव्हा रजा मागितलो आणि मी म्हटलं, अहो साहेब तुम्ही त्या मॅडमला रजा दिले, मला का रजा दिलं नाही हो. त्यांना दिलं, मला दिलं नाही. मग त्यावेळी तो ट्रान्सपरंट होणार नाही. एकाला सपोर्ट करणे आणि एकाला सपोर्ट नाही केलं तर ते अडचण येईल. आता क्रिकेट मॅच मध्ये रोहित शर्मा
हा, ए विराट तू पण चांगलं खेळायचं, ए राहुल चांगला खेळ बे, नाहीतर बघा सगळ्यांना चांगलं रिलेशन. हा हा, मग एकाला ए नाही तू चांगलं खेळलं तर ठीक आहे, दुसऱ्याना एक रूल्स, तिसऱ्याना एक रूल्स असं नाही, प्रत्येकाना सेम पद्धतीने वागणूक जर केलो तर त्याला ट्रान्सपरंट बिहेवियर म्हणतात. फ्रेज एक शब्द आहे विस्टफुल आईज. विस्टफुल आईज म्हणजे काय? थॉटफुल आईज म्हणतात त्याला. थॉटफुल म्हणजे एखादा विषय बोलत असताना त्या व्यक्तींच्या, जो बोलणारा व्यक्ती असतो त्या व्यक्तीकडे जर आपण पाहिलो, त्यांच्या डोळ्याकडे जर आपण पाहिलो तर आपल्याला त्यांच्या डोळ्यामधून आपल्याला भावना समजतो, त्यांच्या डोळ्यामधून विषय आपल्याला समजतात, त्यांच्या डोळ्यामधून आपल्याला माहिती जे काय बोलणार आहे बरोबर आपल्या डोळ्यामधून आपल्याला कळतो. आता तू आला, आता तुझं डोळे एकदम कमी, म्हणजे तू रडत होती, मला लक्षात आलं काहीतरी तुला दुःख झालंय, काहीतरी वेदना, काय झालं तुला? मांजर पिळून गेलंय का म्हणून रडत आहे, म्हणजे तुझे चेहरे एकदम कमी पडले ना, तुझं डोळं. विस्टफुल आईज म्हणजे थॉटफुल आईज. थॉटफुल म्हणजे काहीतरी विचार तुझ्या डोक्यात आहे हे कळतो. कशाने? डोळ्याने. ओके, येईल रात्री येतील. चला. बिईंग जिनाईन ड्युरिंग कम्युनिकेशन विथ अदर्स कॅन बिल्ड अ सेन्स ऑफ ट्रस्ट अँड रिस्पेक्ट. कम्युनिकेशन करीत असताना जो कम्युनिकेटर असतो तो व्यक्ती त्यांच्या संभाषणामध्ये, त्यांच्या बोलण्यातून जिनाईन असेल, म्हणजे स्पष्ट आणि खरा असेल, सत्य असेल, तर त्यावेळी ट्रस्ट आणि रिस्पेक्ट वाढत असतात. आता शाळेत तू सगळ्या बरोबर रोज चांगलं आणि खरं जर बोललं तर तुला सगळे रिस्पेक्ट देतील. उगा दररोज होमवर्क काय केलं नाही हो पोट दुखला हो मॅडम, काय होमवर्क केलं नाही, आमच्या पप्पाना बरा नव्हता हो, ए तू काय होमवर्क केलं नाही हो सायकल पंक्चर झाले, ए तू काय होमवर्क केलं नाही आज पेन नव्हतं. म्हणजे दररोज तू जर असं खोटं बोलत राहिलं तर तुला शाळेत किंमत देतील का तुझं टीचर? नाही. नो, म्हणजे हे काय नाही. बरं तू जिनाईन खरं जर सांगितलं तर तुला रिस्पेक्ट असतो आणि तुझ्यावर विश्वास असतो. म्हणजे कम्युनिकेटर करणारा व्यक्ती हा जिनाईन पाहिजे. त्याच्यानंतर फिजिकल बॅरियर आर द मोस्ट ओबियस बॅरियर इन कम्युनिकेशन दॅट कॅन बी इझिली रिसॉल्व्ड. फिजिकल बॅरियर, आता मी तुमच्याशी बोलत असताना भौतिक प्रॉब्लेम, भौतिक अडथळा जर निर्माण झालं तर तो भौतिक अडथळा आपण कमी करू शकतो. ओके, आता मी बोलत असताना इथं दुसरं एखादं मोठं साऊंड जर लावलं, तुम्ही गाणं लावलं अथवा टीव्ही लावलं, क्रिकेट बघत राहिलं तर तो आवाज आपल्या कम्युनिकेशन मध्ये अडथळा निर्माण होतो. मग आपलं जो कम्युनिकेशन आहे हे व्यवस्थित होण्यासाठी आपण लगेच तो फिजिकल बॅरियर, जो भौतिक अडथळा निर्माण आहे त्याला आपण बंद करतो. टीव्ही बंद केलं की आपलं कम्युनिकेशन व्यवस्थित होईल. कुठला तर आवाज, फॅनचा आवाज येत असेल तर तो बंद करा आणि आपलं स्पीच व्यवस्थित होऊन जाईल. त्याला फिजिकल बॅरियर असे म्हणतात. फिजिकल बॅरियर्स, भौतिक अडथळा कम्युनिकेशन होत असताना लगेच आपण कमी करू शकतो. थँक्यू सो मच. नमस्कार. बंद आहे नोट, बॅक बंद आहे नोट. नोट बंद.